कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशं मालञ्जीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया। काल आपण 90 नंबरच्या ओवीचा विचार केलेला आहे। 90 नंबरच्या ओवीचा विचार करताना ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचिनी पाडे तुके जेने जिंतिली एके इंद्रिय गा। 6व्या अध्यायातील 90 नंबरची ओवी आपण पूर्ण केलेली होती, विचार केलेला होता त्याच्यावरती। आता पुढच्या 91 नंबरच्या ओवीचा त्याच अर्थानं ज्याने इंद्रिय जिंकलेली आहेत, ज्यानं इंद्रियांना वश करून घेतलेला आहे, असा जो योगारूढ पुरुष आहे त्याचा आणखीन काही दृष्टांताच्या द्वारे माऊली वर्णन करतात। असं संतांचं आणि जीवनमुक्तांचं वर्णन करताना, सद्गुरूंचं वर्णन करताना माऊलींची लेखणी एकदम वेगात सुरू असते। याचं विचार, याचा अनुभव आपल्याला अनेक ओव्यामधून आपल्याला बघायला मिळालेला आहे। इथं सुद्धा योगारूढ पुरुषाचं वर्णन करताना बरेच वेळा ही लक्षणं जी आहेत, ही 12व्या अध्यायातील भक्ताच्या लक्षणाशी जुळणारी, अगदी तंतोतंत जुळणारी, किंवा दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञेच्या लक्षणाशी तंतोतंत जुळणारी लक्षणं आहेत। त्यामुळे अनेक वेळा अशा पुरुषांचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे। भगवद्गीता करते वरती आपण 90 ओवीमध्येच बघितलेलं आहे, ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचिनी पाडे तुके। ज्यानं इंद्रिय जिंकलेली आहेत, तो कुणाच्या योग्यतेचा आहे म्हणून सांगतात, तर परब्रह्माच्या योग्यतेचा आहे, किंवा शरीर आणि इंद्रिय यांच्यातून सुटलेला, या दोन्हीतून सुटलेला जो पुरुष आहे तो योगारूढ पुरुष ज्ञानसंपन्न होतो, असं वर्णन केलेलं आहे। माऊलींनी पुढं वर्णन त्याचं अशा एका पुरुषाचं जीवनमुक्ताचं करताना शरीरात राहून सुद्धा तो अगदी विधेय अवस्था भोगत असतो, असं वर्णन केलेलं आहे। ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव ते सुखाचे कोंब एरवी माणूसपण ते भांबलो की भाऊ, असे एका ओवीमध्ये वर्णन करताना माऊली म्हणतात, हे चालते बोलते ज्ञानाचे सागर असतात। चालते बोलते ज्ञानाची ही बिंब आहे। चालते बोलते शब्द याचा अर्थ आहे, शास्त्र चालत नाहीत, पण ज्यांनी शास्त्र निर्माण केली, ज्यांनी शास्त्राचा उपदेश करणारे जे संत आणि जीवनमुक्त आहेत, ते चालतात। जिथं जिथं ज्यांना गरज आहे अशा मार्गदर्शनाची, त्या ठिकाणी पोचतात आणि मार्गदर्शन करतात, म्हणून त्यांना चालते ज्ञानाचं बिंब म्हटलेलं आहे। दुसरी गोष्ट, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब म्हणतात। ते या अशा योगारूढ पुरुषाचं अवयव या शब्दाचा अर्थ आहे त्यांचं बोलणं, त्यांचं आचरण, त्यांचं वागणं, आणि त्यांच्यातून निर्माण होणारे सगळे जे प्रवाह आहेत ते सगळे सुखाचे कोंब आहेत असं म्हणतात। तिथं सुखाला एक प्रकारची पालवी फुटते, ज्या ठिकाणी सुखाची निर्मिती होते, असं सुखाचं स्थान असणारे संत आहेत। संत सुखची केवळ शब्द वापरतात। तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, पण विचार केला तर ते शरीरामध्ये असतात, म्हणून म्हणतात माऊली, एरवी माणूसपण ते लौकिक भागू। लौकिकाच्या दृष्टीने विचार केला तर त्यांचं मनुष्यत्व किंवा त्याचं शरीर धारण करणं हे काय विशेष लक्षात घेण्यासारखं राहतच नाही, ते बाजूलाच पडतं, त्याला काही किंमत राहत नाही। आणि इथंही माऊली तेच म्हणतात की ऐसा शरीराची परी कौतुके परब्रह्माची नी पाडे तुके। परब्रह्माची सगळी लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागतात, शरीर असून सुद्धा। वास्तविक शरीराचा विचार केला तर हे दृश्य रूपातलं ब्रह्मच आहे म्हणायला पाहिजे ना, शरीर धारण करणारं ब्रह्मच आहे।
असा अर्थ त्यातून आपल्याला दृष्टीस पडायला लागतो. जेणे जिंकली एके इंद्रियला, ज्याने अशा इंद्रियानं जिंकलेल्या आहेत, म्हणजे जगालाच त्यानं आपलंसं केलेलं आहे, असा जो आहे तो फक्त शरीरामध्ये जरी असला तरी शरीरापेक्षा म्हणजे जी परब्रह्माची लक्षणं जी आहेत ती मात्र त्याला लागू पडतात. आपल्या मुख्य श्लोकामध्ये कूटस्थ शब्द वापरलेला आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिया. विजितेंद्रिय शब्दाचं ह्या 2 ओव्या आपण बघितलेलीच आहेत. 91 नंबरची ओवी सुद्धा त्या संदर्भातल्या आहेत. कूटस्थ शब्द जो वापरलेला आहे तर त्याला कूटस्थाची उपमा सुद्धा दिलेली आहे. म्हणजे तो कसा आहे, कूटस्थ शब्दाचा अर्थ होतो की तो निर्विकार आहे आणि जितेंद्रिय आहे. जितेंद्रिय झालेलेच निर्विकार असतात. इंद्रियातूनच विकार आत प्रवेश करत असतात. पण ज्याने इंद्रियांची तोंड बंदच करून ठेवलेली आहेत, इंद्रिया देवनी कवाड हृदय भोगी, अशा अर्थाची माऊलीची ओवी अनेक वेळा आपण पाहिलेली आहे. इंद्रियांची दारं ज्यानं बंद केलेली आहेत ना, त्यात आत विकार यायचं बंद होतात. आणि विकार आत यायचे बंद झाले की तो निर्विकार म्हणजे कुटस्थ अवस्थेला पोचतो. निर्विकार शब्दाचा, कुटस्थ शब्दाचा अर्थ निर्विकार आहे, ज्याच्यामध्ये विकार नसतात आणि अनुकूल आणि प्रतिकूलतेनं ज्यामध्ये चलबिचलपणा नसतो, असा ऐरणी प्रमाण. कुटस्थ शब्दाचा अर्थ आहे ऐरणी, कुठ आणि स्थ, म्हणजे अगदी एकाच जागी स्थिर असणारी जी ऐरण असते. ऐरण शब्द आहे एखादं जे सोनं घडवणारं किंवा लोखंडाला आकार देणारं असा एक मोठा दगड असतो. मोठा दगड आहे की जो तोही लोखंडाचा, की त्याच्यावरती घणाचे घाव बसत असतात, पण तो हलत नाही जाग्यातनं. कारण त्याच्यावर ठेवलेली जे लोखंडाचे साधनं आहेत किंवा हत्यार आहेत ती बनवली जातात त्याच्यावरती, आणि घणाचे घाव घातले जातात. आणि घणाचे घाव घालून असं दागिनं त्यावरती बनवलं जातं, लोखंडी हत्यारं बनवली जातात. असा तो मोठाच्या मोठा लोखंडी दगड आहे, त्याला आयरन शब्द वापरलेला आहे. त्याला आयरन म्हणण्याचा अर्थ ती कुटस्थ शब्द म्हणजे तो निर्विकार आहे. जरासुद्धा त्यांच्यामध्ये हालचाल दिसत येत नाही. कारण विचार केला तर सर्वांना तो आधार देतो. म्हणजे एखादा पदार्थ घडवायचा झाला तर त्याच्या आधारानं तो घडवला जातो. तोच जर हल्ला असता तर वरच्या पदार्थाला आकारच देता आला नसता. सोन्याला आकार द्यायचा आहे, लोखंडाची हत्यारं तयार करायची आहे, तर अशावरती जे घणानं घाव घातले जातात त्यावेळी तो हलत नाही, म्हणजे तो स्वतःमध्ये बदल होऊ देत नाही, इतका तो अविचल असतो. अविचल शब्दाचा अर्थच कुटस्थ आहे. किंवा तापलेलं लोखंड असतील, त्या तापलेल्या लोखंड सुद्धा त्याच्यावर ठेवलं जातं आणि घणाचे घाव घातले जातात तरी तो अविचल असतो. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची खळबळ होत नाही. ऐरणीप्रमाणे ऐरणीला काय स्वतःची इच्छाच नसते, तिला काय बनायचं नसतं, परत तिच्यावर बनत असतं. तसं अधिष्ठान ज्याला शब्द वापरला तो अधिष्ठान ऐरणीसारखा आहे. आणि म्हणून याची पण स्थिती निर्विकार अविचल, कारण जितेंद्रिय झाल्यामुळं, आणि ऐरणीप्रमाणे तो स्वतःची कोणतीही इच्छा आपली बाळगत नाही. पण यामध्ये विचार केला तर त्याला रोज वेगवेगळ्या धातूशी काय व्हायला लागतं की त्याला वेगवेगळ्या धातूशी संबंध येतो. आज काहीतरी त्याच्या वेगळं घडवलं जातं, उद्या त्याच्यावर काहीतरी घडवलं जातं, परंतु कुठल्याही गोष्टीमध्ये तो आसक्ती ठेवत नाही. मी आयरन आहे आणि माझ्यावरती सोनं आणि चांदीच फक्त घडवा आणि अलंकारच घडवा, बाकी माझ्यावर काय लोखंडाचं साहित्य काय आणू नका, असं तो कधीही तक्रार करत नाही. म्हणजे कोणत्याही कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आसक्तीमध्ये अडकत नाही. त्याच्यावरती होणारं सगळं कार्य चालूच राहतं, पण तो स्वतः आसक्तीमध्ये अडकत नाही. कुठल्याही गोष्टीबद्दलची तक्रार नसते. म्हणजे कंप्लेंट शून्य आयुष्य जगणं हे एक कुटस्थाचं लक्षण, निर्विकाराचं किंवा ऐरणीचं लक्षण जे या योगारूढ पुरुषाला लागू होतं असं माऊली बोलतात. त्यामुळं कुटस्थ शब्दाचा अर्थ निर्विकार आहे की ज्याचं वर्णन कुठं जितेंद्रियाच्या बाबतीतच तो केलेला आहे. जो जसा विजितेंद्रिय आहे तसाच तो कुटस्थ आहे. म्हणजे जो निर्विकार व जितेंद्रिय आहे असा जो आहे तो समदृष्टीला प्राप्त झालेला योगारूढ पुरुष असतो. आणि ते सांगण्यासाठी
माऊलीने किंवा भगवद्गीतेनं त्याला कुटस्थ असा शब्द वापरलेला आहे, विजेतेंद्रिय असा शब्द वापरलेला आहे. माऊली इथं म्हणतात तो जरी शरीरामध्ये असला तरी ज्यानं सगळी इंद्रिय जिंकलेली आहेत आणि इंद्रिय जिंकून जो शांत झाला आणि कुटस्थाचा अनुभव घेतो, निर्विकार निर्विशेष अवस्थेचा अनुभव घेत होता, त्यामध्ये कुठलीही विशेषता आपल्याला बघायला मिळत नाही, त्यामध्ये स्फुरण नसतं, त्यातमधलं आकुंचन नसतं, तर आहे तशी अविचल स्थितीमध्ये तो सतत जगत असतो. आणि हे जगणं जे आहे हे जगणं जितेंद्रिय पुरुषाला फक्त शक्य आहे, ज्याची इंद्रिय प्रत्येक क्षणाला वळवळ करतात. पाहणं, स्पर्श करणं, ऐकणं वगैरे सगळे जे जे आहेत ही पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रियांचा जोपर्यंत असा नेहमी काय चालू असतो, धावणं चालू असतं, तोपर्यंत ही इंद्रिय जोपर्यंत धावतात तोपर्यंत अविचल आणि निर्विकार अशा अवस्थेचे अनुभव आपल्याला येणार नाही. योगारूढ पुरुष अविचल असतात, निर्विकार असतात, कारण ते जितेंद्रिय असतात. जिंतेली एके इंद्रियला, ज्याने फक्त इंद्रिय जिंकलीत ना तो परब्रह्मच आहे, साक्षात परब्रह्म आहे. जरी तो देहानं जागत असला, चालत असला, बोलत असला, ही लक्षणं कदाचित परब्रह्माची त्याला लागू पडत नाही, कारण जे ब्रह्म आहे ते चालत नाही, बोलत नाही, हालत नाही, डुलत नाही, इथून तिथं जात नाही. पण हे ब्रह्म जे आहे हे चालतं बोलतं ब्रह्म आहे असं माऊली बोलतात. हे चालते ज्ञानाचे बिंब, याच्या अवयव ते सुखाचे कोंब. एरवी माणूस पण जे आहे त्यांच्याकडं ते लौकिकाच्या दृष्टीनं फक्त ठीक आहे, याचा बाकी त्याच्या पलीकडे जाऊन विचार करायची काही गरज नाही असं माऊली बोलतात. त्यामुळं याच व्यक्तीला, या जितेंद्रिय पुरुषाला कुटस्थाची उपमा भगवद्गीतेनं दिलेली आहे. 91 नंबरची उभी तशाच अर्थाची जितेंद्रिय पुरुषाबद्दलची आहे बघा. म्हणजे 90 आणि 91 साधारण एकाच शब्दाचा अर्थ उलगडून दाखवणाऱ्या ओव्या आहेत. ते आहे विजेतेंद्रिय शब्दाच्या. तो जितेंद्रिय सहजे, कसा असतो तो जितेंद्रिय? सहज असतो. असे ओढून ताणून इंद्रियांना तो ताब्यात ठेवत नाही, तर त्याची इंद्रिय मुळात स्वाभाविक दृष्ट्याच ताब्यात झालेली असतात. तो जितेंद्रिय सहजे तोच योगयुक्त. म्हणजे योगयुक्त जे शब्द वापरलाय ना, इतिच्यत योगी, युक्त इतिच्यत योगी असा जो शब्द वापरलाय ना, त्या शब्दासाठी माऊली इथं शब्द वापरतात तोची योगयुक्त म्हणजे. म्हणायचं कुणाला म्हणायचं? की ज्याचं जितेंद्रिय सहजे आणि एक त्याच्याकडे लक्षण आहे, जेने साने थोरणे निजे कवणे काळी, त्याला तो पुरुष कोणत्याही काळामध्ये लहान मोठा असा भेद जाणत नाही. त्याचे भेद संपलेले असतात, अभेद वृत्तीमध्ये असतो. देशाचा, काळाचा, वस्तूचा भेद, देश काळ वस्तू भेद मावळला, तुकोबा मानतात. ज्यांच्या ठिकाणी हा भेद मावळतो ना ते खऱ्या अर्थानं योगयुक्त किंवा योग युतिच्यत योगी असं जर भगवद्गीता सांगते असा त्याचा सहज जितेंद्रिय झालेला असतो, त्यालाच योगारूढ म्हटला जातो. सहज. आपल्या साधकांच्या अवस्थेमध्ये जरासा फरक आहे आणि त्यांच्या अवस्थेमध्ये फरक आहे. सिद्ध दशा आणि साधन दशा जी आहे त्या साधन दशेमध्ये आणि सिद्ध दशेमध्ये फरक सांगणारी ही ओवी आहे. तो सहज असतो आणि आमचं ओढून ताणून असतं. आणि आमची ओढून ताण धरलेली इंद्रिय सुद्धा कधी कधी उपाळून कधी येतात आणि कधी आपला घात करून टाकतात हे समजत पण नाही. असा अनेकांचा आपल्याला अनुभव आहे की कधी एखादी गोष्ट जरी आपल्याला अपथ्य म्हणून सांगितली असली तर ती अपथ्य सुद्धा आपल्याकडून घडतं. जे पथ्य म्हणून सांगितलंय, नको खाऊ ते नको खायचं ते खायला होतं, नको पाहू ते पाहायला होतं. का? इंद्रिय आपल्याला ताब्यात ठेवता येत नाहीत. त्यात ती पुढची अवस्था. काही जणांनी मुद्दाम म्हणून आपली इंद्रिय कह्यात ठेवलेली असतात. असे काही योगी पुरुष सुद्धा आहेत की ज्याने मुद्दाम आपल्या इंद्रियावरती बंधनं घातलेली असतात. पण हा योगारूढ पुरुष जो माऊलींची भाषा जी आहे तो योगारूढ पुरुष जो आहे तो सहज इंद्रियांना ताब्यात ठेवतो. त्याची इंद्रिय सहजपणे ताब्यात राहतात आणि त्या संयमनामध्ये सहजता असते. कुठल्या प्रकारची कर्मफलासक्ती शिल्लकच नसते ना. कुठलं काहीतरी मी हे जे काम करतोय हे कर्म मी करतात असा त्याचा भाव निघून गेलेला असतो आणि त्या कर्मातून मला काहीतरी प्राप्त करायचं आहे, ते प्राप्त करणं मला गरजेचं आहे अशी त्याची स्थिती नसते. त्यामुळं कर्मफलासक्ती गेल्यामुळं आपोआप इंद्रिय वश होतात. आपोआप शब्द फार महत्वाचा आहे की जो सहज या अर्थानं वापरलेला.
आपोआप म्हणजे काय, तर त्याला त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. आणि असा जितेंद्रिय आणि योग संपन्न जर झाला असेल आणि त्याची इंद्रिय सहजपणाने त्याची वश झालेली असतील तर त्याला योगारूढ पुरुष म्हणतात. आणि त्याच वेळी त्याचा सगळा भेद, लहान मोठं, साने थोर, साने म्हणजे लहान, थोर म्हणजे मोठं, नेनी जे जाणत नाही कवने काळी कोणत्याही स्थितीमध्ये. झोपेत सुद्धा त्याचं वैराग्य टिकून असतं. कवने काळी शब्द वापरलाय. कवने काळी म्हणजे कोणत्याही काळी तो लहान मोठा असा भेद म्हणतात का, जिथं काहीतरी दाखवायचं असतं आणि प्रदर्शन करायचं असतं, असा मोठेपणाचं प्रदर्शन करणारे सुद्धा काही आहेत की ज्यांना योगी पुरुष म्हणा असं त्यांचीच अट्ट आहे. आम्हाला मोठे म्हणा, आम्हाला आचार्य म्हणा, आम्ही मोठे आहोत असं म्हणणारे खूप लोक आहेत. पण जर त्यांचा काही दृष्टीनं बघितलं तर त्यांचा एकांतातला विचार बघितला पाहिजे. बरेच वेळा लोकांतात पाहून एखाद्या गोष्टीची, एखाद्या व्यक्तीची परीक्षा घेतली जाते, लोकांतात कसा वागतो यावरून. पण खरी गोष्ट शास्त्रानं सांगितलेलं आहे, जर साधू पुरुषाची परीक्षा घ्यायची असेल तर त्याची एकांतातल्या हालचाली पाहिल्या पाहिजेत. एकांतात कसा वागतो यावरून सिद्ध साधू ठरत असतो, अन्यथा ठरत नाही. कारण दांभिकता जी आहे ही आपल्याला मिरवता येते प्रपंचामध्ये, समाजामध्ये. आणि दांभिक असणाऱ्यांची संख्या खूप आहे. आम्ही सज्जन आहोत असं दाखवणं सोपं असतं आणि आतनं असणं फार वेगळं आणि अवघड असतं. फार वेगळी गोष्ट आहे. सज्जन आतून असावं लागतं, सज्जन बाहेरून असून चालत नाही. म्हणून ज्यांना सज्जन आतून आहेत त्यांची इंद्रिय सहजपणाने ताब्यात असतात, आतून सज्जन असतात ती. आणि आतून सज्जन असणं हीच गोष्ट फार महत्वाची आहे. बाहेरून सज्जनता दाखवण्यापुरती असते. अशा व्यक्ती कधी कधी विक्षिप्तपणाने वागत असतात, पण आतून मात्र सज्जनता त्यांनी कधीही सोडलेली नसते. विक्षिप्त म्हणजे असे काही साधू पुरुष जे आहेत ते कुठेतरी असे भरकटल्यासारखे वागत असतात, भरकटल्यासारखे बोलत असतात आणि त्यावरून वाटतात वेळेत वाटतात. परंतु खरी सज्जनता जी त्यांची आहे ती आतमध्ये असते. कारण त्यांची इंद्रिय सहजपणाने ती काय करत असतात, ताब्यात आलेली असतात, वश झालेली असतात. आणि म्हणून म्हणलेलं आहे त्याला वश होण्याला कारण एकच आहे, प्रपंचाची आसक्ती संपल्याशिवाय इंद्रियांची वळवळ कधीही थांबणार नाही. इंद्रियांना काहीतरी क्रिया ज्या आहेत त्या क्रिया कारण किंवा कारणासहित झालेल्या क्रिया ज्या आहेत त्या क्रिया सतत चालू असतात. काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा, काहीतरी मिळवण्याची, काहीतरी बनण्याची इच्छा, या सगळ्या इच्छा त्या इंद्रियांना गप्प बसू देत नाही. आणि योगारूढ पुरुषाला काही प्राप्त करायचं, काय मिळवायचं आणि काय बनायचं राहिलेलं नसतं. बनणं संपून जातं, फुलणं संपून जातं, तेव्हाच त्याला परिपूर्णता येत असते. कळी असते तोपर्यंत त्याची क्रिया फुलण्याची चालू असते. पण फुलं तयार झालं ना की फुलणं आता फुलून संपलेलं असतं. अशी परिपूर्णता होत असतो. चंद्राच्या वाढत्या कळा अमावास्यापासून पौर्णिमेपर्यंत आपण जर बघितल्या तर ही सगळ्या कला वाढत 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 जरी गेल्या, ही साधन अवस्थाच आहे चंद्राची. आणि ही चंद्राची साधन अवस्था पौर्णिमेच्या अगदी भर टोकाला संपते आणि चंद्र पूर्णत्वाने दिसायला लागतो. ही गोष्ट आपल्याला बघण्यातली आहे. तसा हा योगारूढ पुरुष जो आहे की ज्यानं आपली इंद्रिय पूर्णपणे सहजपणाने वश करून घेतलेले आहे, त्याला लहान थोडासा भेद शिल्लक राहत नाही. तो लहान हा मोठा त्यालाच नमस्कार करूया याला करायचं नाही, हा लुच्चा हा सज्जन, ही सगळ्या उपाध्या ज्या आहेत ना या ज्याने त्याने आपल्याला लावून घेतलेल्या आहेत. काही माणसाने तरी आपल्याला सज्जन म्हणावं म्हणण्यासाठी काही माणसं पण नेमलेली असतात की मला सज्जन म्हणायला कोणतरी पाहिजे ना सांगायला. मग त्यांनी सांगायचं अमुक अमुक व्यक्ती फार मोठी आहे बरं काय, लक्षात ठेवा, हे सांगायसाठी माणसं नेमलेली असतात. असं सांगावं लागतं. ह्यांचं मात्र सहजपणाने असतं. ही सहजता त्यांच्याकडेच असते. म्हणून माऊलींची फार सुंदर ओवी आपण मागच्या वेळेस सुद्धा बघितलेली आहे बघा, मला वाटतं दुसऱ्या अध्यायामध्ये. म्हणून आपली आपण पेया जरी इंद्रिये येती आया, आपले आपण पया इंद्रिये येती आया तरी अधिक काय धनंजया सार्थक असे. अरे स्वतःच इंद्रिय म्हणाल्यात मी तुझ्यावर कृपा करतो. जर इंद्रियांनी जर कृपा केली तर भरकटण्याचं आणि त्यांना ताब्यात ठेवण्याचं कामच संपून जातं ना. योगारूढ पुरुष त्यांना ताब्यात ठेवण्याच्या कामात सुद्धा नसतो, कारण ती ताब्यातच असतात.
ही सहजता आहे त्यांच्यामध्ये. आपण प्रयत्नपूर्वक करत असतो, माझी इंद्रिय इकडे जायला नको, इकडे गेलो ना माझे पाय तिकडे चालत गेले तर तिकडे काटे कुठे आहेत, मग मला लक्षात येतं तिकडे काट्या कुठ्याकडे जात नाही. ह्यांची इंद्रिय मुळकड तिकडे वळतच नाही, इतकी ती ताब्यात आलेली असतात, इतकी सहजता असतात. म्हणून अधिक काही धनंजय सार्थक कसे आपल्या आयुष्याला आणखीन सार्थकता काय आहे, माझी जीभ मी म्हणेल ते खाते, त्याच पदार्थाची चव पाहते, माझे हात मी म्हटलं तर हालचाल करतात, माझे डोळे मी सांगितले तर पाहतात, जे पाहायचं आहे ते, ऐकायचं आहे ते, स्पर्श करायचं आहे ते, या सगळ्या गोष्टी माझ्या ताब्यात असतील ना, म्हणजे योगारूढ पुरुषाच्या ते ताब्यात असतात. म्हणून माऊलीच म्हणतात, म्हणून आपुली आपण पेया जरी इंद्रिय येते आया. किंवा कुर्माचं उदाहरण एक दिलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, देखी कुर्मजी आपरी वायला अवयव पसरी, आपल्या इच्छेनं तो अवयव बाहेर काढतो, वायला अवयव पसरी ना तरी इच्छावशयावरी आपण प्यायची. इच्छावशयावरी म्हणजे नको आहे मला बाहेर पडायला तर आवडतो तो लगेच. आपल्याला तसं होतंय का बघा, जे खायचं नाही, काय जे करायचं नाही, जे बोलायचं नाही ते बोलून रिकामं होतोय आपण, आणि नंतर त्याच्याबद्दल विचार करत बसतोय आपण का असं बोललो. हिथं मात्र म्हणतात त्या कासवाप्रमाणे आपण असलं पाहिजे, इच्छा अवशय आवरी आणि उवाईला अवयव पसरी. जर गंमत वाटायला लागली ना, आनंद झाला ना, तर आनंदानं सगळे अवयव तो बाहेर काढतो, पोहण्याचा आनंद घेतो, फिरण्याचा आनंद घेतो तो कासव. परंतु जेव्हा त्याला संकटाची जाणीव होते किंवा आपण संकटात आहोत असं त्याला कळतं, तेव्हा तो सगळे वाईला अवयव पसरी आणि इच्छावशी आवरी आपण पैसे. तैशी इंद्रिया पैती होती जयाची म्हणितली करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. अजून जाऊन पाठीमागून आपण ओव्या बघू शकतो, 351, 352, 353 नंबरच्या दुसऱ्या अध्यायातल्या ओव्या आहेत. त्या आत्ताही त्या इंद्रियाच्या संदर्भात ज्याचं आपण चिंतन पूर्वी करून ठेवलेलं आहे, त्या ओव्या आजही आपण पाहू शकतो की ज्यांना इंद्रिय ताब्यात ठेवण्याचा हा जो खटाटोप चालू आहे, त्याबद्दल स्थितप्रज्ञांची काय लक्षणं असतात याचं वर्णन त्यामध्ये आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे इंद्रिय अपैती होती, आणि इथं शब्द वापरलाय बघा की तो जो आहे तो योगयुक्त म्हणतो, तो योगयुक्त सहजपणाने आपली इंद्रिय त्यानं ताब्यात ठेवलेली असतात. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे तैशी इंद्रिय अपैती होती जयाचे म्हणितले करती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. ते प्रज्ञावंत असतात, ते स्थितप्रज्ञ असतात, योगारूढ असतात, जीवनमुक्त असतात, ज्यांना भेद संपून गेलेला असतो. जगाकडे बघताना त्यांना भेद दिसतच नाही, अभेद वृत्तीमध्ये ते जगत असतात, अभेद वृत्तीमध्ये राहत असतात, ज्यांची इंद्रिय नेहमी संयमित असतात. आणि ती मुद्दाम नाही बरं का, तर सहजपणाने संयमित असतात, आपोआप असतात. म्हणजे इंद्रिय क्रियाशील आणि सुस्थितीत असताना हे संयमन असणं फार महत्वाचं आहे. ते योगारूढ पुरुषाचं लक्षण आहे बरं का. इंद्रिय ठणठणीत आहेत, सुस्थितीत आहेत, कोणत्याही भोग घेण्यासाठी सक्षम आहेत, आणि सक्षम असताना सुद्धा ते भोगापासून आवरली जातात, त्याला योगारूढ पुरुष म्हटलं जातं. नाहीतर खूप लोक असतात, मग पहिल्यापासून आपण बघत आलोय की त्याला सहजता नसते. यमनियमाची जी साधनं चालू असतात ना, ही साधनं आहे. अष्टांग योगाचं साधन आपण मागच्याच एका प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. हे अष्टांग योग जे आहे, सुरुवातीला 6व्या अध्यायाचे आपण पाहिलं की या अष्टांग योगाच्या साधनेतून तो बाहेर पडलेला असतो, आणि म्हणून त्याला साधना सिद्ध अवस्था प्राप्त झालेली असते, तो पलीकडे गेलेला असतो, म्हणून सहजता असते. सहजता सांगताना 14व्या अध्यायातली ओवी आपण मागच्या अवस्था घेतली होती बघा, ना ऐकणे तो कानाची वाडी. काय बघा, जे ऐकायचं नाही ते कान तिकडं दुर्लक्ष करतात. न पाहणे ते दिटीची गाडी, जे पाहायचं नाही ती त्याची दृष्टी गाळून टाकते. अवाच्य ते टाळी जीभची सकळ, जीभची गा. अवाच्य म्हणजे जे बोलायचं नाही ती जीभ आपोआप टाळते. ही सहजता 14व्या अध्यायातली ओवी आहे बघा, फार सुंदर आहे. न ऐकणे ते कानाची टाळी, न ऐकणे ते कानाची वाळी, न पाहणे ते दिटीची गाळी, अवाच्य ते टाळी जीभची गा. अशी अवस्था सहजता त्याला आलेली असतात. त्यामुळं साधनकाळी इंद्रियांना आवरावं लागतात. पण खरी जितेंद्रियता जी असते, विजितेंद्रिय शब्द वापरला, खरी जितेंद्रियता ज्ञानातच असते. आत्मज्ञान झाल्याशिवाय इंद्रियांची वळवळ खऱ्या अर्थानं थांबत नाही, आणि त्याला इंद्रियच
चालू जरी असली तरी ती इंद्रिय भरकटल्यासारखी वागत नाहीत आत्मज्ञानी पुरुषाची. हा विचार फार महत्त्वाचा असं सांगितलेला आहे. त्यामुळे साधनात प्रयत्न असतात. प्रयत्न जे करायचे असतात ना ते साधन काळात करायचे असतात. सिद्ध अवस्थेमध्ये सहजता असते. सहजता जी आहे म्हणजे जी सहजता प्राप्त होते खूप साधनानंतर. नाम सतत सतत काही वर्ष घेतल्यानंतर नामाची सवय लागते. पडिले वरण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही तुझ्या. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. ही अवस्था सहजतेची आहे बरं काय. तुकोबा जे वर्णन करतात ना ही अवस्था सहज अवस्थेची म्हणजे सिद्ध अवस्था आहे. म्हणून खोटं बोलणं हे प्रयत्नपूर्वक टाळणारा जो असतो ना, बोलायचं नाही खोटं, बसत नाही आपल्या विचारामध्ये, असा प्रयत्नपूर्वक टाळणारा जो असतो तो साधक असतो. आणि ठरवून सुद्धा त्याला काय करावं लागत नाही. खरं बोलण्यासाठी त्याला ठरवावं लागत नाही. असा सहजपणाने खरं बोलणारा असतो ना तो सिद्ध अवस्थेमध्ये असतो. ही त्यांच्यातल्या दोघातला फरक आहे. म्हणजे जीभ सहजपणे खरे बोलते ही सिद्धाची लक्षणं आहेत. त्यामुळं अशा जितेंद्रिय पुरुषाचा लहान आणि थोर असा भेद आपोआपच नष्ट होतो. कसा भेद राहील सांगा बघा. नंतर राहतच नाही, निघून जातो. कारण याची इंद्रिय जी आहे ती क्रियाशील असतात. भोग घेण्याच्या पातळीत राहते. जिभेला सगळी चव कळत असते, पण चवीची कसोटी, चवीची चाचणी घ्यायला तो जात नाही, चव बघायला जात नाही. ह्याचा अर्थ ती सहजता असते त्यामध्ये. खूप लोकांची अशी अवस्था असते, इंद्रिय जेव्हा गलित गात्र होतात त्यावेळी म्हणतात आम्ही हे सोडलं. हे सोडलेलं नसतं, सोडावं लागतं. आपल्या शरीरासारख्या मृत्यूच्या भयानं ते सोडतात. म्हणे मी गोड खात नाही. विचारलं तर म्हणतात मला अमुक अमुक लेवलची शुगर आहे. आता खात नाही काय, खाता येत नाही हा मुद्दा आहे बरं काय. सहजता जी असते ना, जी खाता येत असताना सुद्धा ज्याची इंद्रिय वळवळ करत नाहीत, जे पाहायची ताकद असताना डोळ्यामध्ये सुद्धा ते नको ते पाहत नाहीत, ते पाहणं टाळून देतात. आणि जे कानानं ऐकायला कान चांगले आहेत म्हणजे सक्षम आहेत तरीसुद्धा नको ते काय कान ऐकत नाही ना, ऐकणे ते कानाची वाळी. कारण त्यांच्याकडं सक्षम असताना सुद्धा इथं वर्णन ते सांगितलं चाललेलं आहे. नाहीतर एखादं अगदी चाला येत नाही म्हणून चालत नाही, ह्याला काय अर्थ आहे. दिसतच नाही म्हणून म्हणतो तो मी पाहतच नाही. ह्याला ऐकायला येत नाही म्हणून हा म्हणतो मी कुणाचं काय ऐकत नाही. अरे ऐकायला येतच नाही तर मी म्हणे इंद्रिय सगळी माझी ताब्यात आहेत. ताब्यात आहेत कुणाच्या? काळाच्या ताब्यात आहेत. आपल्या ताब्यात नसतात, ती काळाच्या ताब्यात असतात. आणि आपण म्हणतो मी माझ्या ताब्यात आहे. इंद्रिय वास्तविक काळाच्याच ताब्यात असतात, पण योगारूढ पुरुष त्याच्या ताब्यात ठेवतो. कारण तो कालाती झालेला असतो. काळाचा भेद त्याच्यासाठी संपलेला असतो. म्हणून लहान थोर मोठं छोटं अशा कुठल्याही प्रकारचा भेद त्याचा राहत नाही. त्यामुळे कोणत्याही काळात म्हणलेला आहे, कोणीही काळी कोणत्याही काळामध्ये त्याला भेद शिल्लक राहत नाही. म्हणून तो समदृष्टी झालेला असतो आणि कोणत्याच विषयाला विशेष असं फार महत्त्व देत नाही. फाजील महत्त्व देण्यामुळंच प्रपंच फोपाला. लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीच्या विचाराला, एखाद्या वस्तूला, एखाद्या दृश्याला आपण फाजील महत्त्व देतो आणि फाजील महत्त्व दिल्यामुळं त्याचं आकर्षण अधिक वाढतं. आणि फाजील महत्त्व देणाऱ्या त्याचंही वाढलेलंच असतं आणि त्याचं जे ऐकतात त्यांना सुद्धा आकर्षण वाटत असतं. हे असं आहे, हे तसं आहे असं वर्णन करणारं, प्रपंचाचं वर्णन करणारं विज्ञान खूप आहे. आणि हे विज्ञान जे आहे हेच प्रत्येकाला आसक्तीमध्ये गुंतवून ठेवत असतं. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे तो जो समदृष्टी झालेला असतो, ज्याला छोटं मोठं काही शिल्लकच राहिलेलं नसतो, तो कशाला मोठं समजतच नाही आणि कशाला छोटं समजत नाही. तो कुठल्याही विषयाला अवास्तव महत्त्व देत नाही आणि कुठल्याही गोष्टीचा तिरस्कार करत नाही. म्हणजे ज्याचे राग आणि द्वेष मावळलेले असतात. राग द्वेषामुळंच भेद दिसतात. एखादी गोष्ट आवडते त्याला राग म्हणतात आणि जे आवडत नाही त्यालाच द्वेष म्हणतात. मला हे आवडतंय त्याच्याबद्दलची आसक्ती आणि जे आवडत नाही त्याच्याबद्दलचा तिरस्कार. दोन्ही गोष्टी त्या सामान्य माणसाकडे, आमच्यासारख्यांच्याकडे असतात. पण हा योगारूढ झालेला पुरुष जो असतो ना, हा राग द्वेषाच्या पलीकडे गेलेला असतो. त्यामुळं प्रपंचातल्या कुठल्याच साधनाला, कुठल्याच गोष्टीला तो अवास्तव महत्त्व देत नाही, असा समदृष्टी झालेला असतो.
पुढे वर्णन करतात, देखे सोन याचे निकळ, मेरुय सने ढिसाळ, आणि मातीची ढिकळ की सारखीच मानी. आता श्लोकामधला शब्द आहे समलोष्टाश्मक कांचन. हा शब्द जो गीतेमधला आहे त्याचं वर्णन या 2 ओळीमध्ये आता माऊली करतात, 92 आणि 93. 92 नंबरची ओळी काय सांगते बघा, की देखे सोन याचे निकळ, मेरुय सने ढिसाळ. म्हणजे शुद्ध सोन्याचा जरी मेरू पर्वता एवढा जरी ढीग त्याला दिसला आहे त्याच्यासमोर, आणि दुसरं काय म्हणलंय, मातीयेचे ढिकळ म्हणजे मातीचं ढेकूळ जर तो दिसलं सारखीच माने, दोघांना समान मानतो, अशी समदृष्टी त्याची प्राप्त झालेली असते बरं का. वागवताना समान वागवत नाही, परंतु पाहताना समानतेनं पाहतो. पाहताना तो बाधित वृत्तीनं त्याच्याकडे पाहत असतो. ते नाशिवंत आहेत दोन्ही. सोनं जसं नाशिवंत आहे, सोनंही नाशिवंत आहे, ढेकूळही नाशिवंत आहे, अशी त्याची दृष्टी तयार झालेली असते. त्याला समदृष्टी म्हणायची. समदृष्टी शब्दाचा अर्थ आहे समवर्तीपणा नव्हे किंवा समान व्यवहार करणं नव्हे बरं काय. व्यवहारात भेद असू शकतो, व्यवहारात विषमता असू शकते, परंतु पाहण्यात आणि विचारात समता असू शकते. ही विचाराची समता इथे सांगितलेली आहे, पाहण्याची आणि आचरण करण्याची नाही. त्यामुळं लोष्ट शब्द वापरलेला आहे जो आहे ना भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये, समलोष्टाश्मक कांचन. 3 शब्द आहेत. लोष्ट म्हणजे ढेकूळ, अश्व म्हणजे दगड, आणि कांचन म्हणजे सोनं. या 3 गोष्टींमध्ये त्याची दृष्टी सम झालेली असते. पण याचा अर्थ असा नव्हे की त्याचा व्यवहार करताना तो समानतेने करतो. माती आणि सोने त्याला फरक कळत नाही असं नाही बरं काय. त्याला कळतं ही माती आहे, हे सोनं आहे, त्याला समजत असतं. आणि समजत असताना सुद्धा त्यांना तो समान लेखतो. हा मोठेपणा जास्त आहे बरं काय. मोठेपणा कशामध्ये आहे, त्याला ते कळत असताना सुद्धा तो म्हणतो हे समानच आहेत दोन्ही. कोणत्या दृष्टीनं समान आहेत, तर त्यांच्यावरती काळाची मर्यादा आहे, देशाची मर्यादा आहे, वस्तूची मर्यादा आहे. पण देश काळ वस्तू मर्यादेनं जे आच्छादलेलं आहे ते नाशिवंतच असतं. ते न टिकणार असतं विचारापुढं. मग न टिकणार असेल, जसा ढेकूळ टिकत नाही तसं सोनं तरी कुठं टिकतं विचारांती. सोनं सुद्धा ढेकळासारखंच आहे, त्याचा विचार काय आहे तेवढा. म्हणून ते वर्णन करतात की की ते माती आणि सोन्यातला फरक त्याला कळत नाही असं नाही, कळतो बरेच वेळा. म्हणजे सोने तिजोरीतच ठेवतो आणि माती जी आहे ना बाहेरच टाकतो, दगड माती बाहेरच टाकतो, तो सोनं तिजोरीत ठेवतो पण त्याचा विचार मात्र दोन्हीचा बघण्याचा कसा असतो, दोन्ही नाशवंत आहेत. दोन्ही नश्वर आहेत या विचारानं तो जगत असतो, दोन्ही नश्वर असतो तो समजतो. त्यामुळं तो दुःखी होत नाही. समजा त्याचा नाश त्याच्या डोळ्यासमोर झाला तर समदृष्टीमुळे दुःखाचा प्रसंग त्यांच्यावर ओढवत नाही, आमच्यावर ओढवतोय. माझे नातलग कोणतरी वियोग झाला तर ती मी माझं नातलग म्हणलेले असतात, म्हणून त्याचा वियोग मला सहन होत नाही, म्हणून मी दुःखी होतो. ह्यानं कशालाच माझं म्हटलेलं नसतं, आणि माझं म्हटलेलं नसल्यामुळं हा समदृष्टी झालेला असतो. म्हणून त्याला समजा ढेकळामध्ये काय बदल झाला दगडामध्ये किंवा सोन्यामध्ये काहीतरी फेरफार झाला तर याची वृत्ती बिघडत नाही. त्यामुळं तो दोन्ही ठिकाणी सम राहतो, समदर्शी असतो बरं का. आणि विचार लक्षात घेतला आपण मागच्या वेळा हा विचार पाहिलेला आहे, समवर्ती असणं आणि समदर्शी असणं. व्यवहार करताना मात्र भेदात व्यवहार असतो आणि विचार जो असतो तो अभेदाचा असतो. हा मुद्दा त्यामध्ये सांगितलेला आहे. सोने आहेत म्हणून असं उधाण येत नाही किंवा माती आहे म्हणून त्यांना उतार येत नाही. याचा अर्थ असा नव्हे की मातीच्या ढेकळाचा हार करतो आणि गळ्यात घालतो, असा अर्थ अजिबात घेता कामा नये. याला समवर्ती म्हणतात. हे समवर्ती होता येत नाही बरं काय. समवर्ती व्यवस्थित असं वर्तन करता येत नाही, समदर्शी राहता येतं. आणि समदर्शी राहिल्यामुळं सुद्धा आपल्याला दुःखाचे प्रसंग संपून जातात. त्यामुळं मातीने दागिने कधी तो बनवत नाही किंवा सोन्याला मातीसारखं वागवत नाही. हा दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्याला समलोष्टाश्मक कांचन शब्द वापरला. या तिन्ही ठिकाणी त्याची अभेद वृत्ती असते. कोणत्या दृष्टीनं, विचाराच्या तत्वाच्या दृष्टीनं. पण तसा व्यवहाराच्या दृष्टीनं जर विचार केला तर तो भेदात त्याच्याशी व्यवहार करतो, करेल भेदात,
पण त्यावेळी ज्यावेळी त्याचं नष्ट होतं किंवा त्याचं नाश होतो त्यावेळी मात्र तो दुःखी होत नाही, कारण त्या दोघांना त्यानं समान लेखलेलं असतंय म्हणून. आणि आम्ही काय करतो सर्वसाधारण माणसं की समान लेखत नाही, हा मोठा, हा छोटा, हा किंमतवान, हा कमी किमतीचा, असा आपण भेद तयार केलेला असतो. आणि म्हणून आपल्याला ते दुःखाचे प्रसंग, नाशाचे प्रसंग, नाशामुळं होणारं अपेक्षाभंगाचं दुःख आपल्याला असतात. म्हणून सम म्हणजे काय किंवा ग्राह्य, त्याज्य बुद्धी जाऊन त्यांची उपेक्ष बुद्धी आलेली असते. जरा शास्त्राचे 3 शब्द आहेत बघा. ग्राह्य म्हणजे स्वीकारार्ह बुद्धी आणि त्याज्य म्हणजे त्यागाची बुद्धी, म्हणजे टाकायचं आणि घ्यायचं. ग्राह्य म्हणजे पकडणे, ही ग्राह्य बुद्धी म्हणायची. आणि दुसरी बुद्धी म्हणलेली आहे त्याज्य बुद्धी. दोन्ही जातात. म्हणजे राग आणि द्वेष. ग्राह्य म्हणजे स्वीकारणे, त्याच्याबद्दलची आसक्ती असणे. आणि त्याज्य म्हणजे मला हे त्रासाचं आहे म्हणून टाकून देणं. या दोन्ही गोष्टी त्याच्या गेल्या आणि तिसरी बुद्धी त्याची तयार होते, त्याला उपेक्ष बुद्धी म्हणतात. असा समदर्शी झालेला जो असतो तो उपेक्षा करतो. कशाची उपेक्षा करतो तर सोनं नाणं समान, सोनं आणि ढेकूळ समान मानल्यामुळं दोन्हींची उपेक्षा करतो. वापरताना व्यवस्थित वापरेल, परंतु पाहताना मात्र उपेक्षेनं पाहतो. त्याची ग्राह्य बुद्धी मला हे हवं अशी बुद्धी निघून गेलेली असते. आणि त्याज्य बुद्धी मला अजिबात नको, त्याचा मी तिटकारा करतो, तिरस्कार करतो, असंही गेलेलं असतं. त्यामुळे ग्राह्य आणि त्याज्य ह्या 2 बुद्धी जाऊन उपेक्ष नावाची तिसरी बुद्धी ही येऊन आलेली असते त्यांच्याकडे. आपण याच बुद्धीवर आपण स्थिर झालो पाहिजे. आणि म्हणजे जेव्हा असं होतं, एका गुरूंच्याकडेच आश्रमामध्ये एका मोठ्या माणसानं गाय भेट दिली. आणि ती गाय भेट दिल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. बरं झालं आपल्या मठामध्ये आश्रमामध्ये गाय आली. त्यांनी गुरूंना सांगितलं की म्हणले आम्हाला अमक्या अमक्या व्यक्तीनं गाय भेट दिलेली आहे, चांगलं झालं. गुरु म्हणले बरं झालं, आता आपल्याला दूध वगैरे मिळायला लागेल, मस्त चांगली गोष्ट झाली. आता हे काही दिवस झाले आणि 2-4 महिन्यानं तो माणूस परत आला आणि म्हटला मला गाय पाहिजे, मला गाय पाहिजे आहे म्हटल्यावर घेऊन जायला निघाला. त्यावेळी त्याच गुरुना त्यांची शिष्यमंडळी सांगायला लागले की तो गाय घेऊन जातो. त्यावेळी गुरु काय बोलले, नेतो, घेऊ जाऊ दे, तिचं शेण घाण कुणी काढत बसायचं, गेलेली बरी. ह्या दोन्ही गोष्टीचा विचार जर आपल्या लक्षात येतो की समदर्शीपणा कसा त्याने अंगीकारलेला असतो. की माझी गाय आली ठीक आहे, गाय गेली अधिक ठीक आहे. ह्या 2 गोष्टी त्याला कळल्या, सांभाळता आल्या किंवा त्यानं आचरणात आणल्या ना, त्याच्या दृष्टीनं आसक्ती किंवा दुःख जागण्याला दुःख ओकल अशी नाही असं संत म्हणतात. त्यामुळं विचार करताना हाच विचार केला पाहिजे. नरहरी सोनारा काय म्हणतात की देवा तुझा मी सोनार, आम्हा नामाचा व्यवहार. काय वर्णन करतात, देवा तुझा मी सोनार. नरहरी सोनारांचा एक अभंग प्रसिद्ध आहे बघा, की सोनार असून नामाचा व्यवहार करणारे आहेत, सोन्याचा व्यवहार करत नाही. नाम सोन्याकडे बघताना नाम विठ्ठल म्हणून पाहतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जसं सोन्याकडे विठ्ठल म्हणून पाहतात तसे दगडाकडेही विठ्ठल म्हणून पाहतात. कारण त्यांची वृत्ती अशी झालेली असते की चराचरातल्या, विश्वातल्या चराचरातल्या सगळ्या वस्तू आणि चैतन्यामध्ये भगवंत भरून राहिलेला आहे, विठ्ठल हरी भरून राहिलेला आहे. त्यामुळे नरहरी सोनार सुद्धा, संत नरहरी सोनार नामाला सोनं समजतात. नाम हे सोनं आहे आणि याचा विचार ते सांगून जातात. हा विचार करण्यासारखा मुद्दा त्यामध्ये मांडलेला आहे. त्यामध्ये देखी सोनं याचे निकळ, देखे शब्द वापरलाय. समदर्शी, दर्शी म्हणजे पाहणारा. देखे शुद्ध सोन्याचा मेरू पर्वता एवढा ढीग आणि मातीचे ढिगू त्याला सारखेच वाढतो. केवढा ढीग म्हणून सांगितलंय, माऊलीवर करताना अतिशयोक्ती करून टाकतात बघा. मेरू पर्वता एवढा शुद्ध सोन्याचा ढीग आणि दुसऱ्या बाजूला मातीचं ढेकूळ, दोन्ही समान. एवढा मोठा ढीग आणि इकडं छोटंसं ढेकूळ, तरी सुद्धा समान. म्हणजे छोटं आणि मोठं असा भेद नसतो झाला असतो. त्यामुळे समलोष्टाश्मक कांचन, पाहता पृथ्वीचे मोल थोडे. 93 नंबरची उभी आहे. पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐशे अनर्गे रत्न चोकडे, ते दगडाची निपाडे निचाडायचा. काय निचाड होते बघा. तो निचाड शब्दाचा अर्थ आहे निरीच्छ. निरीच्छ म्हणजे कोणतीही इच्छा त्याची शिल्लक राहिलेली नसते. पाहू गेले असता, पाहता पाहू गेले असता पृथ्वीचे मोल थोडे,
पृथ्वीची किंमत, पृथ्वीची देखील किंमत कमी आहे ज्याच्यापेक्षा असं अमूल्य आणि शुद्ध रत्न असलं तरी सुद्धा त्याच्याकडे तो दगडाप्रमाणे उपेक्षा बुद्धीने पाहतो. मगाशी आपण उपेक्ष शब्द घेतलेला आहे, त्याची एवढ्या उपेक्षा बुद्धीने पाहतो कारण तो निस्पृह झालेला असतो. निचाड शब्दाचा अर्थ आहे निस्पृह, निरीच्छ. हे दोन्ही शब्द अगोदरच्या ओळीमधून गेलेले आहेत बरं काय. निस्पृहता येणं म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पृहा. स्पृहा म्हणजे सुखाची इच्छा. विचार शंका त्याची किंवा व्याख्या त्याची कशी करता येते बघा. स्पृहा म्हणजे सुखाची इच्छा असते आणि ही सुखाची इच्छा सुद्धा त्याची निघून गेलेली असते. काय वर्णन केलंय आणि दृष्टांत कोणता दिलाय बघा. पृथ्वीच्या देखील किंमत कमी होईल. पृथ्वी केवढी महान आहे, केवढी किंमत मोठी आहे पृथ्वीची. एवढी किंमत असताना त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं एखादं जरी रत्न सापडलं, त्याला अमूल्य शुद्ध रत्न सापडलं. अनर्घे रत्न चोकडे. चोकडे म्हणजे शुद्ध, अनर्घे म्हणजे अमूल्य रत्न. असं अमूल्य रत्न त्याला सापडलं. देखील दगडाची निपाडे निचाडायचा. तो पाहताना म्हणतो दगडाची किंमत त्याला देतो. म्हणजे सामान्याला दगड जसा टाकाऊ वाटतो, कमी प्रतीचा वाटतो. आम्हाला कसं वाटतो, हे दगड म्हणजे टाकावं आणि एखादं रत्न असेल तर ठेवावं. पण त्याचं तसं नाही. सामान्याला जसा दगड टाकावासा वाटतो तसं त्यांना रत्न, अमूल्य रत्न टाकावं वाटतं. त्याच्याकडं उपेक्ष बुद्धीनं तो पाहतो. तसा निरपेक्ष बुद्धीच्या ज्ञानाला अमूल्य रत्न सुद्धा अगदी कमी किमतीचं वाटायला लागतं, काही वाटत नाही. एखाद्याला परीसुद्धा भेटलेल्याचं, परीसा भागवताची कथा नामदेव महाराजांच्या, संत नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये आलेली आहे बघा. तो परीसा भागवत नावाचा एक ब्राह्मण आहे, त्याच्याकडे परीस होता आणि त्या परीसातून त्याची बायको काय करायची, तो देवाऱ्यावर पुजलेला असायचा. ती बायको काय करायची, एखाद्या वस्तूला, लोखंडी वस्तूला त्याला स्पर्श करून त्याचं सोनं बनवायची. ते सोनं विकायची आणि आपला व्यवहार, आपलं घरातलं सगळा जो व्यवहार आहे ना, तो सगळा व्यवहार करायची त्या पैशातून. असं नेहमी घडायचं. पण जेव्हा राजाई, नामदेव महाराजांच्या पत्नीचं नाव, आणि इतकी दारिद्र्य अवस्था नामदेव महाराजांच्या घरी होती आणि बोलता बोलता बायको बोलून गेली की काय करत नाही, ते काय काम करत नाहीत आणि काय करत नसताना विठ्ठल विठ्ठल म्हणून काय पोट भरणार आहे काय, कसं करायचं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, सांगायला गेली तर ती दुसरी बाई जी आहे ना, परीसा भागवताची बायको, म्हटली आमच्याकडे एक दगड आहे परीस नावाचा, काही दिवस तुझ्याकडे घेऊन जा, त्याचं सोनं कर, लोखंडाचं सोनं कर. लोखंडाला स्पर्श केला की त्याचं सोनं होतं. ते सोनं तू बाजारात विक आणि चमचमीत सगळं राहा घरामध्ये. तिनं तसा काही दिवस प्रयोग केला. नामदेव महाराजांना काही दिवसानंतर शंका आली की घरात एवढं सगळं काही मिळकत नसताना सुद्धा सगळे अन्न फान्न, सगळं कपडे चोपडे चमचमीत कसे आहे, असं विचारल्यावर नामदेव महाराजांना त्याच्या बायकोनी सांगितलं की असा परीसा भागवताकडला आपण दगड आणला. नामदेव महाराज उठले आणि तो परीस घेतला आणि चंद्रभागेत फेकून दिला. फेकताना एवढाही विचार नव्हता की हा परीस आहे. किती अनमोल रत्न होतं ते, की जे एवढ्याच लोखंडाचं सोनं करणारं, पण त्यांना काय वाटलं नाही, टाकून दिलं. पण नंतर त्यांच्यामध्ये काय वाद निर्माण झाला. परीसा भागवत विचारायला आपल्या बायकोला, कुठं आहे दगड म्हणून. त्यावेळी नामदेव महाराज म्हणले, तुझा दगड होता काय तो? म्हणले चल मी त्या चंद्रभागेमध्ये टाकलेला. चंद्रभागेमध्ये बुडी दिली नामदेव महाराजांनी आणि हातात एक 4-5 दगड आले, ते घेऊन वरती आले. सगळे दगड आणले, ते सगळे दगड परीस होते. विचार करण्यासारखी बाबा त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. ते सगळे दगड परीस होते. नामदेव महाराज परीसा भागवताला म्हणले, ह्यातला तुझा दगड कुठला ते ओळखून घे. आता सगळेच होते तसले, त्यातला एक त्याने घेतला आणि तो घेऊन निघून गेला. उरलेले दगड परत नामदेव महाराजांनी फेकून दिले. याच दृष्टीचा पृथ्वीचे मोल थोडे, ऐशे अनर्घे रत्न चोकडे, ते दगडाची निपाडे निचाडायचा. दगडासारखं त्याला महत्व देतो. कितीही अनर्घ्य रत्न जरी शुद्ध सोन्याचं जरी सापडलं तरी त्याला तो किंमत कमी देतो. माऊलीच बोलतो, तुकाराम महाराजांचा अभंग आहे बघा, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. तुकाराम महाराज अभंगामध्ये काय म्हणतात, सोने आणि माती आम्हा समान ही चित्ती. आणखीन एका अभंगामध्ये काय म्हणतात, सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. खडे म्हणजे दगडा जैसे. ह्या ओवीला जुळणारा अभंग आहे बघा. सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. असा हा ज्ञान विज्ञान तृप्तात्मा झालेला असतो. याला सगळे सोन्याचं रत्न आणि खरे दगड सगळे दगडासारखेच वाटायला लागतात. त्यामुळं
समलोष्टाश्मक कांचन झालेला असतो तो. त्यामुळं दागिन्यानं मडलेल्या व्यक्तीला श्रीमंतीमुळे आदरणीय मानणारी त्याची वृत्ती नसते. एखादा श्रीमंत आला आणि दागिन्यानं व्यापलेला आहे म्हणून त्याला मान द्यायचा असं त्याचं वृत्ती नसते. किंवा एखादा दगड घडवणारा पातरवट्ट आहे तर त्या पातरवट्ट किंवा मातीचा चिखल तुडवणारा एखादा कुंभार आहे त्याला हलकं किंवा तुच्छ लेखत नाही तोही तेवढाच. आणि श्रीमंतीत वावरणारा सोनं नाणं घालणारा तोही तेवढाच. एवढा समलोष्टाश्मक कांचन झालेला असतो तो. म्हणून श्रीमंत आहे म्हणून आदर करायचा, ज्याच्याकडे सोनं नाणं आहे त्याचा आदर करायचा, आणि ज्याच्याकडे नाही असा पाथर दगड घडवणारा किंवा कुंभारासारखा माती तुडवणारा त्याला तुच्छ लेखायची अशी वृत्ती त्याची नसते. आणि त्यामुळं तो समलोष्टाश्मक कांचन समदर्शी झालेला योगारूढ पुरुष असतो. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. 7व्या आणि 8वं श्लोक दोन्ही आणि माऊलींच्या त्यावरच्या ओव्या अतिशय सुंदर. 9व्या श्लोकामध्ये परत तोच विषय पुढे चालवलेला आहे की आणखीन काही सुंदर लक्षणं आहेत अशा योगारूढ पुरुषाची. ती आपण पुढच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत 9व्या नंबरच्या श्लोकामध्ये. आत्ता आपण जे घेतलेल्या आहेत त्या ओव्या 91, 92 आणि 93 या 3 ओव्या आपण पाहिलेल्या आहेत. उद्या आपण 94 नंबरच्या ओवीचा विचार करणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया आणि विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम.